हॅलो, वेलकम बॅक टू अवर माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेमध्ये असणार आहे. तर मी आता जात आहे बाहेर, थोडं सामान आणायचं आहे. तुम्ही असेच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. मी तिथे काही शूट करणार नाही, मला शरम येते, म्हणून तुम्ही असेच राहा कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये. आणि माझी मनूपा कडक पुडा खाऊन राहिली बाई. फायनली मी घरी आली आहे आणि मी तिथलं काही शूट केलं नाही, कारण की आज खूप गडबड होती मला, तर मी काही शूट केलं नाही. माझे हेअर्स पण किती छान दिसतंय, मीच तर छान आहे. तर सर्दी यार, तर मी त्याला दाखवते की मी काय काय आणलेलं आहे. हां, इथे थांबा तुम्ही लोक, मी त्याला दाखवते की मी काय काय आणलं आहे. अबे कैमरा क्यों नहीं रुकता भाई? तो भाई साहब, ये मेरी थैली और थैली में तीन दाखवतेच. हे आहे पूर्ण त्याची लिस्ट. तर हे सोडून देऊ आपण. हाँ, ये जटा को थोड़ी साइड कर लेती हूँ मैं. तर सर्वात पहिले हे आणलं आहे मी, ये टिम गोल्ड वॉलनट म्हणजेच अक्रोड, पाहू शकता तुम्ही. हे आहे 630 रुपयाचं. 630 दिसत नसेल काहीच तुम्हाला, तर सगळ्याची प्राईस सुद्धा सांगते मी तुम्हाला सोबत. मी हे आणलं आहे. थोडं घरी तूप आहे माझ्या, पण मला एक्स्ट्रा चांगलंवालं तूप पाहिजे होतं, तर मी हे खास स्पेशल मी माझ्यासाठी आणलेलं आहे शुद्ध. हे आणलेलं आहे मी पनीर. आज मी थोडी पनीरची भाजी वगैरे खायची इच्छा आहे माझी. तू म्हणाल हे एवढूसं? भाई आम्ही दोघीच जणी राहतो, किती मोठं खाणार आहे, तर हेच खूप झालं. मम्मी खात नाही माझी. त्यानंतर आणलं आहे मी हे खारीक पावडर, खानदेशी खारीक पावडर. लड्डू बनवण्यासाठी पौष्टिक असतात हे. एक मिनिट गाईस, गॅस सुरू करून ठेवला आता गाईस. त्याच्यानंतर हे आणलं आहे सीडलेट्स, खजूर. त्याच्यानंतर हेच आपलं सॉसेस आणलेले आहे, कारण की मी आणलं आहे नूडल्स. तर त्या नूडल्सला टाकायसाठी रेड चिली सॉस, ब्लॅक चिली सॉस, ग्रीन चिली सॉस. हे काजू, हे आहे टिक्की, चीज टिक्की. आणि हे नूडल्स मसाला बाजूला काही 6. आणखी आणलं आहे मी बटर बॉक्स. बस एवढंच सामान आणलं मी. एवढंच म्हणजे हेच खूप झालं बाई. अबे प्राईस सांगणार होती ना मी तुम्हाला, तर त्याची प्राईस सांगितली. खारीक पावडरची पण 200 काहीतरी रुपये प्राईस आहे, याची काहीतरी 60-70 रुपये. खजूरची. पनीर पण 50 रुपयाचं झालं आहे. तूप झालेलं आहे 100 रुपीजचं. बटर झालेलं आहे 130 रुपयाचं. आणि ते सॉसेस काहीतरी 25-25 रुपयाचे आहे तिन्ही. नूडल्सचं पॅकेट आहे 40-50 रुपयाचं. काजू आहे 200 रुपयाचे. आणखी काय आणलं होतं मी, बस. सोचून घ्या तुम्ही आता किती घ्याल सर, सोचू शकता तुम्ही. चीज टिक्की आहे 30-40 रुपयाची काहीतरी, 20-30 रुपयाची काहीतरी. बस, तर एवढं सामान आहे माझं, पाहू शकता हो. आणि आता मला खूप जास्त भूक लागली आहे, म्हणजे खूप. कारण पूर्ण 12 वाजले आणि काहीच नाश्ता वगैरे काहीच केलेला नाही आहे. तर कालच रात्री जो केला होता भात, पोटात कावडे होऊन राहिले, तोच मी खाणार आहे आत्ता. कारण की काही बनवेपर्यंत माझं पोट
हे जागेवर राहणार नाही आहे. सो पाहू शकता भात. गाईज मी आता बनवणार आहे नूडल्स. तुम्ही पण या खायला. फर्स्ट टाइम मी बनवत आहे गाईज. याच्या अगोदर पण बनवले आहे, तर तुम्हाला असं वाटेल की फर्स्ट टाइमच बनवत आहे. नूडल्सचं सगळं मटेरियल वगैरे आणलेलं आहे मी. पाहू शकता गाईज, माझ्याकडे पाहू शकता तुम्ही भरपूर असा भाजीपाला आणला. भाजीपाला म्हणजे भाजीपाला नाही आहे हा. याच्यात नुसते मला काय तर मुळे भाई साहेब, ते पण सगळे भरले आहे यानं. छान गावरानी मुळे आहे, छान. वाव, गावरानी म्हणजे तोडून आणलेलं आहे सगळं. हे काय आहे काय माहिती. पालक भाजी आहे शायद. वाव, मी सगळं काढून घेते. ओ बाई साहेब, काय काय आहे हे. आणि आणखी संत्र आहे खूप सगळे. पाहू शकता माझे नूडल्स बनवून तयार आहे. आणि संपले पण, थोडेसेच उरले, सर्वांनी खाल्ले. आणि आता मी बनवणार आहे लाडू. तर मी लाडू बनवणार आहे गाईज, ते पण याचे प्रोटीन युक्त लाडू. तर माझं फायनली हे भाजून तयार आहे. थोडंसं जास्त भाजण्यात आलं, ते थोडे काळसर होऊन गेले आहे. आणि गरम गरम वाफा अजूनही येतच आहे, म्हणजे ते अजून थंड व्हायचं आहे. थंड होतोर मी हे सध्या काढत नाही, थंड होऊ देते गाईज. नंतर असं पावडर करून घेईल मी. आणि आता ही गरम कढई आहे, तर ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे खारीक पावडर थोडं. तर हे भुंडलंच असेल, पण आणखी याला खानदेशी काळी खारीक पावडर आहे, काळी. मग छान मी बनवून टाकले लाडू. पाहू शकता तुम्ही कसे बनवते मी. मला बनवता येत नाही गाईज कोणत्याही, म्हणजे कशाचे पण लाडू मी आतापर्यंत बनवले नाही आहे. ते लहानपणी केलं असं मम्मीसोबत चुडामाडा हा ट्राय. पण म्हणजे आता मी फर्स्ट टाईमच ट्राय केले काहीतरी लाडू बनवायचे. ते पण हे काजू बदामचे लाडू बनवले मी. याच्या अगोदर मी कोणतेच लाडू बनवले नाही आहे, तरी पाहू शकता फर्स्ट टाईम. आणि हे मी सगळं बघितलं कुठे कार्टून्स असतात ना, ते भीमचं कार्टून आहे, त्याच्यामध्ये नाही का असेच लाडू बांधतात. तर मग तिथून मी शिकली की असे थोडे लाडू बांधायचे बा आपण. नाही तर तसं पर्सनली मला काही लाडू वगैरे करता येत नाही. पण पाहू शकता तुम्ही किती छान गोल 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 लाडू केले होते मी. पटापट बांधून टाकले. पाहू शकता खूप कलाकार आहे बरं का मी तशी, खूप जास्त. म्हणजे मी एकदा पाहिलं की मी लवकर कॅप्चर करून घेते ती गोष्ट. हा मस्त लाडू बनवून रेडी होते माझे. फायनली माझे लाडू बनवून तयार आहे, तुम्हाला दाखवते. या तुम्ही पण टेस्टी लाडू खायला. बहा यार, खूप पाहूनच खाण्याची मजा येते. तर पहा आता हे सगळं करून माझा पसारा पाहू शकता तुम्ही गाईस. भांडे पाहू शकता, खाली पसारा पाहू शकता. फायनली माझे लाडू सब बनवून तयार आहे. आता मला करायचं आहे भांडे क्लिनिंग करायची, भांडे घासून वगैरे सर्व. तर मी क्लिनिंग करून घेते. पाहू शकता खूप घाणेरडं झालं आहे गाईस, पाहून तर कसं तरी होतं आहे. तर मी हे सगळं साफ करून घेते. तुम्ही असेच राहा माझ्या व्लॉगमध्ये. तर फायनली गाईज माझे पूर्ण कामं झाले आहे. पाहू शकता तुम्ही पूर्ण हे क्लीन केलं मी. हे पण क्लीन केलं. ही पण रूम पूर्ण ऑलमोस्ट क्लीन झाली आहे.
हे पाहू शकता तुम्ही, सर्व क्लीन आहे एकदम. तर आता मी होते फ्रेश, म्हणजे की करून घेते आंघोळ, कारण आंघोळीसाठी मी ठेवलेलं आहे पाणी. पाहू शकता ऑलमोस्ट मी आहे रेडी. माझं घर तर मी दाखवलंच आहे तुम्हाला. आणि वरचं क्लीन केलं आहे मी आज. मनूला बांधून ठेवलं आणि टी व्ही सुरू आहे आता मध्ये. टी व्ही बंद करून घेतलं आता. मनू दाखवते तुम्हाला. मनू वा बेटा वा, उठ उठ. थोडी गिधाडी आहे ना हे, म्हणजे कायच बोला, काही समजत नाही. बघा घणाना करून ठेवला आहे ना. पा इकडे टट्टी करून ठेवली आहे. भाई साहब काय करू, हिचं काही समजत नाही मला. बदमाश, थोडी बदमाशपणा करते. मी आता एक मानूनच सोडते. पाना कशी इनोसेंट सारखा फेस केला तिने. मग फायनली मी बाहेर गेली होती. मग बाहेरून डायरेक्ट घरी आली. घरी आल्याच्या नंतर गेली डायरेक्ट जिममध्ये. आणि जिममध्ये गेल्यावर पाहू शकता तुम्ही, ह्या सगळ्या मशीन्स आहेत ते, ज्याचे की मला एकाही मशीनचं काही नाव माहिती नाही आहे आणि काही नॉलेजही नाही आहे त्याच्याबद्दल. तर पाहू शकता एलही काय म्हणते तर मला माहीत नाही आहे. पण जेव्हा मी 2-3 दिवस पहिले गेली स्टार्टिंगला, तेव्हा तर हे माझ्याकडून उचलणं पण नाही होत होतं. आणि आता मी खूप चांगली स्ट्रॉंगली उचलू शकत होती. मला लिटरली सांगते की मला एकाही मशीनचं नाव माहिती नाही, एक्सरसाइजचं नाव माहिती नाही, कोणत्याच कशाचंच काहीच माहिती नाही. आणि मी सध्या विचारत पण नाही आणि थकून पण गेली होती मी, गाईस पाहू शकता. आणि इकडे पहा, बाजूने एक ताई होती, तर तिच्यासोबत गोष्टी करत करत मी विसरून गेली होती की कसं करायला लागते. एकदा सांगितल्यावर तर परत मी त्या दादाला बोलावलं आणि म्हटलं यार प्लीज सांग. नंतर ठीक आहे त्यांनी मला सांगितलं, म्हणे आता ठीक आहे. म्हटलं ठीक आहे. तरी अजून मग पहा माझ्या गोष्टी काही संपून नाही राहिल्या होत्या, थकूनही राहिली होती. तर गोष्टी सुरू होत्या इकडे, गोष्टी करत 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 आपलं सुरू होतं माझा टाईमपास करणं. नाही गाई सिरियसली. फायनली गाईज मी आले आहे घरी, पाहू शकता तुम्ही. आणि मी खूप जास्त थकली आहे. कोणत्या मुलीचा आवाज आहे हा? अच्छा, तिकडला आवाज आहे. हे चेंज ते मांजर खूप जास्त बोलत होती, माझं सगळं तिच्यातच मन होतं. कारण की मांजर ओरडली म्हणजे असं थोडं भीती वाटते. अजून मम्मी वगैरे आली माहित नाही का होतं. पण चला असं जाऊ द्या. मी आता चेंज वगैरे केलाय. मी आता स्वयंपाक करते सगळ्यात पहिले. पेटपूजा फिर काम तुझा. आणि मनूपा माझी बांधून ठेवलं होतं मनूला, आता सोडलं तर पाणी पिऊन राहिली. स्वयंपाक करताना काही शूट केलं नाही, पटापटा स्वयंपाक केला कारण की वेळ झाला होता आणि भूकाही लागली होती. तर बनवलं होतं पनीरची भाजी, बटर रोटी आणि इकडे राईस बनवला. तर मस्त करून घेतला आम्ही दोघींनी जेवण. तर गाईज फायनली माझं जेवण झालं आहे आणि मी आली आहे वरती. मनू तिकडे जेवण करून राहिली आहे. टी व्ही लावून घेतलेला आहे मी. आणि आता वाजले आहे 10:41 म्हणजे 10:30 11 वाजून राहिले आहे. आणि मी आता डायरेक्ट 10 झोपणार आहे. मम्मी येईपर्यंत वाट बघते मी, कारण मम्मी यायची आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मला सांगत जा कमेंट्स करून. चांगला असला तर चांगला म्हणत जा, खराब जरी असलं तर खराब म्हणून देत जा. पण यार प्लीज कमेंट्स मारत जा, कमेंट करत जा. बिकॉज मला पण माहीत पडते की माझ्या चुक्या काय आहे काय नाही आहे. सो प्लीज आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. बाय.